बलाढ्यपणाचे मुखवटे घेऊन वावरणारे तर भरपूर लोक मिळतील, पण सह्याद्रीसारख्या नामवंत आणि ऐतिहासिक ठिकाणं फिरणारे मुखवटे फारच कमी बघायला मिळतात. शिव सकाळ मित्रांनो, मी वेलणकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणताल ब्लॉग आता गाडीत कसं काय चालू, कारण आज आपण चाललो आहेत जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावर आणि आज आहेत आपल्यासोबत ओम सर. नमस्कार. यांच्याबद्दल आपण खूप जाणकारी घेणार आहोत, कारण जाता जाता बोलत गडावर आणि गप्पा मारत एकदम निवांत यावेळेस करणार आहे आपण. आणि पुढच्या काही महिन्यात खूप मोठा धमाका होणार आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. शक्यतो व्ह्यूजची भरमार पडू शकते. सांगणार नाही कुठं चाललोय काय, डायरेक्ट धमाका आहे तो खूप मोठा माझ्यासाठी तरी. सो चला, ऑन द वे आहोत, भेटूयात हडसरच्या पायथ्याशी. किल्ले हडसर पुण्यापासून तब्बल 108 किलोमीटरवर असणारा हा किल्ला समुद्री सपाटीपासून 4680 फूट एवढा उंच आहे. मित्रांनो, समोरचा डोंगर जो दिसतोय तो आहे शिवनेरीचा डोंगर आणि आपण जुन्नर तालुक्यात आलेलो आहोत. अजून 17 किलोमीटर दाखवत आहे मॅपला, तरी लवकरच पोहोचणार आहोत आपण. बॅलन्स जिंदाबाद. तुम्ही हात सोडला होता मगाशी. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो हडसरच्या पायथ्याशी. सो आम्ही पोचलेलो आहोत आणि ट्रेक स्टार्ट आज इथनं ना वरती. अरे इकडं आहे गड, उन्हाच्या साईडलाच गड आहे म्हणून थोडं काळं दिसत. लेट्स गो. दादाकडे पण ड्रोन आहे, ड्रोनचा मस्त शूट घेऊया आपण. फुटेजेस भरपूर भेटणार आहेत मला परत एकदा. वाट भेटली फायनली. आम्हाला ॲक्च्युली वाट भेटत नव्हती म्हणून मी क्लिप घेतला नाही, तो वाट भेटली आहे. सर चाललेत तिकडं. आता रस्ता इकडून वाटतं दिसतंय तरी तसंच. किल्ले हडसर ह्या किल्ल्याची बांधणी सातवाहन काळात झाली. पुढे जाऊन 1637 मध्ये शहाजीराजांच्या ताब्यात असलेला हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी शिवनेरी, चावंड, हडसर व जीवधन हे किल्ले जिंकून घेतले. इसवी सन 1702 मध्ये हडसर किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. बहादूरगडचा किल्लेदार फरबुद्दीन याला शिवनेरी सोबत हडसरचा किल्लेदार बनवण्यात आला. पुढं जाऊन 1704 मध्ये सिकंदर जंग ह्याला हडसरचा किल्लेदार बनवण्यात आला. पुढं हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1757 मध्ये हडसर, शिवनेरी असे काही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढं जाऊन 1818 मध्ये मेजर एल्ड्रेजनी हडसर, शिवनेरी जिंकून घेतले. ही जी टेकडी अशी वर आलेली दिसत आहे ना, तो डोंगर, तेव्हा आहे निमगिरीचा किल्ला समोरचा. आणि ही आहे आपल्या हडसरची वाट, जी आपल्याला पोचवणार आहे पायऱ्यांच्या म्हणजे मुख्य पायऱ्यांपर्यंत. सो लेट्स गो. हे बघा, ही जे ना, हा जो गॅप दिसतोय ना, इथे त्या पायऱ्या. सो लेट्स गो. क्लाइम्बिंगला चल उन्हाळ्यामध्ये. मी नाही येत वरती, बेसला बसेल म्हणतो. माझ्याच आणि दादामध्ये खूप मोठा फरक आहे. मला उन्हात फिरायला आवडतं आणि दादाला थंडीत. आता इथं पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. तसं खालून बोललो तो रेलिंग येतो. हां, आम्ही तिथं थांबलो होतो खालच्या साईडला, तिथनंच आम्हाला रेलिंग वगैरे दिसलं. आता हे समोरचा पॅच जो दिसतो इथं आहेत मुख्य पायऱ्या.
तर आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश घेत आहोत आणि बांधकाम कशा रीतीने केलं असेल ते विचार करा. ह्याला पण पूर्णपणे कर्व केलेलं आहे त्या लोकांनी. आणि हा आहे मुख्य दरवाजा. हे दार नुकतेच बसवले गेलेले आहेत आणि इथून आहे तो पायऱ्यांचा मार्ग वरती जाणारा. महत्त्वाची माहिती म्हणजे हे पावसाचं पाणी वरती गडावर साचू नये म्हणून असं प्रत्येक दरवाज्यावर, जसं रायगडवर पण आहे इकडं देखील आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या किल्ल्यांवर गेलेलो आहे त्याच्यावर हे पाहायला मिळलं आहे की खालून मी बघतो ना तेव्हा असं वाटतं की महादरवाजा आत्ता आला आहे. इथं पण सेम तसंच झालं. मला पण वाटलं की इथं पण हा जो महादरवाजा तो इथं नाही अजून वर असेल आणि आल्यावर समजलं जवळच आहे. पूर्णपणे बुरुजात लपवलं आहे. इथनं शत्रूला दिसणारच नाही. चलो अभी चलते हम ऊपर. दरवाजाच्या आत आल्यावर हाय थोडं दार पुढे घेतोय. हे थांबवायचं आहे. इथं असेल आय थिंक सो. हे जे मागे दिसतंय ना इकडून इथं असं लाकूड टाकलं जायचं त्यावर आतल्या मावळ्यांनी, म्हणजे दार पूर्णपणे लॉक झाला असं. आणि इकडं आहे देवडी. ही देवडी थोडी वेगळी आहे पण जरा वर जाऊन पाहूयात कारण बांधकाम मस्त केलेलं आहे. पूर्णपणे पिलर वगैरे खोदून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथं देवळी आहे जिथं मावळे थांबायचे, विश्रांती करायचे. आणि इकडं अजून इथं एक आणि इथं एक खड्डा आहे पण तो कशासाठी ते माहिती नाही मला तरी. सो चलो आता असंच वर ड्रोन शॉट घेऊयात देन वरती जाऊ. समोर पहिल्याच पायरीला 2 आहेत, एक हित्ता असं. स्वराज्याचा भगवा. इथं मावळे थांबत असत. आणि इकडं आहे अजून काहीतरी बट त्याच्यावर भरपूर असं गवत उगलेलं आहे. काहीतरी आहे पण गवत भरपूर आहे. ओके किती बारीकीने हात काम केलं असेल ह्यांनी. एवढं पातळ आहे हे लेअर. ही इथं आलोय आपण मुख्य दरवाजाला. हडसर किल्ल्यावरचा मुख्य दरवाजा हा आहे आणि मी खालचा समजत होतो. आम्हाला समजलंच नाही तो मुख्य दरवाजा आहे म्हणून ड्रोन व्हिडिओ घेऊन सुद्धा. सो हा आहे मुख्य दरवाजा. वाव जगातलं किंवा काय अंदाजा नाहीच लावू शकत आपण सध्या नाही लावू शकत. पण अशा बऱ्याच ठिकाणी देवळांमध्ये असतात. एकदम चोख काम आहे हे. इकडं पण सेमच आहे. किंवा असा हात बसून असं ठेव आराम निवांत. इकडं देखील सेम देवडी जशी खाली आहे. इकडं जे दार बसवलं आहे त्याचं मेकॅनिझम एकदम जसं तेव्हा होतं तसंच केलेलं आहे. म्हणजे वरती जो खड्डा होता त्यालाच वापरला गेलेला आहे. लाकडी दिसते वरती आणि खाली देखील तेच केलं आहे. हे असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती काय आर्किटेक्चरल एक बाजू आहे याच्यामध्ये. बघायला गेलं होतं इकडे आहे तिथे वरती दाखव पावसाचं पाणी व्यवस्थित इथून या बाजूला पडावं, इथे मध्ये येऊ नये म्हणून ते किती मस्त क्रॅक केलेली त्यांनी. मी इथं लक्ष दिलं नव्हतं. विचार एकदम बारीक. तिकडून खड्डा आहे. इथं पाणी येणारच नाही. जे आहे ते इथं पडल, इथनं खाली जाईल. सो लेट्स गो. आता इथनं वर जाऊयात अँड देन गडाचा माथा बघूयात.
की अजून काय काय उरलंय अवशेष गडावर असूही शकतील, पाहूयात. हा आहे गडावरचा पाण्याची टाकी. इथं आत्ता लक्ष गेलं, शिवलिंग आहे इथं. दादा इथं बघ, शिवलिंग आहे कोरलेली. आणि इथं कोणतरी डबा विसरून गेलाय, परत या घेऊन जावा. अजून काही दिसत नाही असं आजूबाजूला, पण इथं शिवलिंग दिसली आहे. महादेव. आता आपण महाराजांची श्री राजमुद्रा पाहूयात. तर हे छोटं मला अवशेष टाईप काहीतरी दिसलं इथं, म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याचे असे पाय रचल्यासारखं दिसलं. पहिले आम्हाला घाणा वाटला, आता बोरूच वाटतोय, कारण समोरच निमगिरीचा किल्ला आहे. असेल काहीतरी, कन्फर्मेशन आम्ही नाही देऊ शकत. सो आता इथं आहेत तोफा, ते तोफा पाहूयात. अजून काय आहे गडावर ते पाहण्यासारखं ते पाहूयात. पण थोडंसं फिरूयात पठार. ही तोफ इकडून इथपर्यंत दगडाची आहे आणि इथून पुढं लाकडीची आहे. त्याच्यात हे टाकलंय, ते काय तुटत पण चाललंय. ही आहे तोफगाडा तिन्ही पण. आणि आता इकडं बोर्ड दिसतोय, तिथं जाऊ. इथं पाण्याचा तलाव दिसतोय, तिकडं मंदिर पण आहे, इकडं पण काहीतरी अवशेष दिसत आहेत. पाहूयात, एक्सप्लोअर करायचं आहे अजून भरपूर. या बोर्डच्या हिशोबाने हे धान्य कोठार आहे आणि या साईडला शिवमंदिर आहे, बरोबर. हे धान्य कोठार आहे ना, हे आहे धान्य कोठार. धान्य सडलं त्याचं पाणी झालं, पार पाणी साचलंय त्याच्यात. तेव्हा जे काही झाकलेलं वगैरे होतं त्याच्यावरती ते तुटलं असेल. इथं भरपूर अवशेष आहेत वाड्यांचे. हे आहेत वाड्यांचे अवशेष, जे की पूर्णपणे झाड्या झुडपात हरवलेले आहेत पूर्णपणे. कुठं मी बोलत होते ना, शंकराचं मंदिर दिसतंय मॅपवर, ते किंवा इथं असेल तिकडं. आणि वाड्याचा घेरा भरपूर मोठा आहे असं बघितलं तर. इथं असे अवशेष आहेत भरपूर. सो लेट्स गो. आता गड उतार होतोय, आम्ही पटापट गड उतार होऊयात, मग निघूयात परत घरी. सो गड उतार होऊन खाली आलेलो आहे, तर इथे जेवण वगैरे करूयात आणि निघूयात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. मी पण आलो. बाय बाय.